काँग्रेस नेते आबा बागुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपूरमध्ये पोहोचलेत। देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी आबा बागुल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे इच्छुक होते। काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल पक्षावरती नाराज होते। पक्षाच्या या निर्णयाच्या विरोधात आबा बागुल यांनी काँग्रेस भवनामध्ये आंदोलन सुद्धा केलेलं होतं। आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची आबा बागुल भेट घेणार आहेत आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आबा बागुल यांची देवेंद्र फडणवीसांसोबत होत असलेली भेट म्हणजे आधीची नाराजी आणि त्यानंतर आता ही होत असलेली भेट कसे बिंदू जोडले जाणार आहेत? काँग्रेसचे नेते आबा बागुल हे नागपुरात पोहोचलेले आहेत। त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचं आपण पाहतोय। आबा बागुल यांनी यापूर्वी पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली होती। पक्षश्रेष्ठींकडे तशी विनंती देखील केलेली होती। मात्र आबा बागुल यांना पक्षाने उमेदवारी न देता रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली। त्यानंतर आबा बागुल हे पक्षावर नाराज होते। त्यांनी पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस भवनात आंदोलन देखील केलेलं होतं आणि आता ही दृश्य जी आपण पाहतो त्या दृश्यांमध्ये आपल्याला चंद्रशेखर बावनकुळे बसल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस आहेत आणि काँग्रेसचे नेते पुण्यातले आबा बागुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अशी शक्यता आहे की आबा बागुल हे भाजपमध्ये प्रवेश करतील। अर्थात आबा बागुल यांच्या भाजप प्रवेशानं मुरलीधर मोहोळ यांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो। पाहावं लागणार आहे आजच्या बैठकीत नेमका काय शब्द फडणवीसांनी आबा बागुलांना दिलेला आहे। बरोबर, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आबा बागुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली। आबा बागुल हे पुण्यामधले काँग्रेसचे नेते आहेत। रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर ते पक्षावरती नाराज होते। आपली नाराजी त्यांनी उघड व्यक्त केलेली होती आणि अशात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची आज नागपूरमध्ये फडणवीसांच्या निवासस्थानी भेट होते। त्यामुळे स्वाभाविकपणे राजकीय चर्चांना या ठिकाणी उधाण आलेलं आहे। आबा बागुल यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली ही नागपूरमधली भेट, त्याची ही दृश्य आपण बघतो। पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आबा बागुल इच्छुक होते, मात्र पक्षांनी त्यांना तिकीट दिलं नाही आणि त्यानंतर ते नाराज